शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला मिरची पिकाची सुधारित लागवड पद्धतीने एकरी 40 ते 50 टन विक्रमी उत्पादन काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व महत्त्वपूर्ण बाबींवर तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणार आहे। तुम्ही जर मिरची उत्पादक शेतकरी असाल किंवा मिरची पिकाची नव्याने लागवड करून चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती। तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला मिरची पिकाचे एकरी 40 ते 50 टन उत्पादन घेण्याचा फॉर्म्युला देखील सांगणार आहे। मिरची हे तीनही हंगामात लागवड केले जाणारे तसेच बारमाही मागणी असणारे फळभाजी पीक असल्या कारणाने तसेच रेग्युलर तोडे व इन्कम देणारे पीक असल्या कारणाने शेतकऱ्यांचा या पिकाच्या लागवडीकडे दिवसेंदिवस कल वाढत आहे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या YouTube चॅनलवर तसेच फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिरची पिकाच्या लागवडी संबंधीचे विविध व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील। सर्वप्रथम पाहूया मिरची पिकाला लागणारी जमिनीची मशागत, त्याच पद्धतीनं मिरची पिकाला लागणाऱ्या हवामानाविषयी माहिती। मिरची पिकाची लागवड करण्यासाठी पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा होणारी हलकी, मध्यम तसेच भारी अशा तिन्ही प्रकारच्या जमिनीत भरपूर प्रमाणात ह्युमस व सेंद्रिय कर्ब असणाऱ्या जमिनीची आपण लागवडीसाठी निवड करू शकतो। मिरची पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची खोल नांगरणी करून घ्यायची आहे। त्यानंतर कुळवाच्या 1 ते 2 पाळ्या मारून किंवा गरजेनुसार रोटावेटर करून जमीन भुसभुशीत करून घ्यायची आहे। तसेच आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून देखील घ्यायचं आहे, जेणेकरून मिरची पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्याचं आपल्याला योग्यरित्या व्यवस्थापन करता येणार आहे। मिरची पिकाच्या योग्य वाढीसाठी उष्ण तसेच दमट हवामानाची आवश्यकता असते। मिरची पिकाच्या योग्य वाढीसाठी 20 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते। यानंतर पाहूया वाणांची निवड, रोग प्रक्रिया तसेच रोपांची निवड याविषयी माहिती। मिरची पिकामध्ये वाणांची निवड करण्यासाठी मिरचीचा कलर, आकार, लांबी, तिखटपणा तसेच उपयोग यावरून मिरचीचे विविध प्रकार आढळून येतात। वाणांची निवड करण्यासाठी आपल्याला स्थानिक मार्केटमध्ये चांगला बाजारभाव असणारे वाण, आपल्या स्थानिक हवामानात योग्य पद्धतीनं वाढणारे वाण, कीड व रोगांप्रती चांगली रोगप्रतिकार शक्ती असलेल्या वाणांची लागवडीसाठी आपल्याला निवड करायची आहे। मिरची पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपण खासगी कंपनीच्या सुधारित तसेच संकरित वाणांची निवड देखील करू शकता। तर मी तुम्हाला स्क्रीनवर खरीप हंगामामध्ये लागवड होणाऱ्या वाणांची कंपनी आणि त्या कंपनीचे सुधारित व संकरित वाण याचा अभ्यास करून तसेच मिरची उत्पादक शेतकरी व तज्ञांचा सल्ला घेऊन आपल्याला खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या वाणाची निवड करायची आहे। त्याच पद्धतीनं रब्बी हंगामात लागवड करण्यासाठी आपल्याला त्या हवामानात व हंगामात सूट होणाऱ्या वाणांची निवड करायची आहे। तसेच आपण उन्हाळी हंगामात लागवड करण्यासाठी चांगल्या सुधारित व संकरित वाणाची त्याच पद्धतीनं उच्च तापमानात तसेच व्हायरस विरोधी चांगली रोगप्रतिकार शक्ती असलेल्या वाणांची आपल्याला निवड करायची आहे। स्क्रीनवर दिलेल्या वाणांची माहिती घेऊन आपण योग्य प्रकारच्या मिरचीच्या वाणाची लागवडीसाठी निवड करू शकता।
मिरची पिकाची लागवड करण्यापूर्वी 35 ते 40 दिवस अगोदर आपल्याला लागवड होणाऱ्या वाहनाची खात्रीशीर नर्सरीवाल्यांकडे रोपांची बुकिंग करून घ्यायची आहे। लागवड करताना रोपाचे वय 25 ते 30 दिवसाचे असावे। रोपांची अवस्था 4 ते 6 पानांची असावी। रोप निरोगी, सशक्त तसेच तजेलदार असावे। रोपांची लागवड करण्यापूर्वी रोप प्रक्रिया करणं देखील गरजेचं असतं। तर त्यासाठी आपल्याला लागवडीपूर्वी 1 ते 2 दिवस आधी रोपांवर कीटकनाशक, बुरशीनाशक तसेच झाइम बेस टॉनिकची फवारणी करून घ्यायची आहे। तसेच लागवडीच्या दिवशी सकाळी आपण टबमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये बायोस्टीन सारखं बुरशीनाशक तसेच थायमिथोक्झाम सारखं कीटकनाशक तसेच ह्युमिक ऍसिड टाकून ट्रे मधील फक्त रोपांची मुळं त्याच्यामध्ये बुडवून काढायचे आहेत। त्यानंतर 1 ते 2 तासांनी आपल्याला रोपांचा लागवडीसाठी वापर करायचा आहे। रोप प्रक्रिया केल्यामुळं रोपांचं जमिनीतील कीड व रोगांपासून संरक्षण होणार आहे। तसेच रोप आपले जमिनीमध्ये लवकर सेट होणार आहे। आता पाहूया मिरची पिकाचा लागवड कालावधी, लागवडीची पद्धत तसेच एकरी बसणाऱ्या रोपांची संख्या याविषयी माहिती। तसे पाहिले तर मिरची पिकाची वर्षातील 3 हंगामात लागवड केली जाते। खरीप हंगामामध्ये जून तसेच जुलैमध्ये, तसेच रब्बी हंगामात ऑक्टोबर, नोव्हेंबर तसेच डिसेंबर या कालावधीमध्ये। त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तसेच मे अखेरमध्ये मिरची पिकाची लागवड केली जाते। तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की चांगला बाजारभाव मिळण्यासाठी आपल्या मिरची पिकाची कधी लागवड केली पाहिजे। तर मार्केटमध्ये आपला माल जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान आला पाहिजे। तर या पद्धतीनं आपल्याला लागवडीचं नियोजन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगला बाजारभाव घेता येणार आहे। मिरची पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीला 1 ते 2 वेळा कुळवाच्या पाळ्या मारायच्या आहेत किंवा रोटावेटर करून जमीन आपली भुसभुशीत करून घ्यायची आहे। त्यानंतर 1 एकर क्षेत्रासाठी 3 ते 4 ट्रॉली चांगला कुजलेला शेणखत किंवा सेंद्रिय खत घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचा बेसल डोस मिक्स करायचा आहे। सर्व खत मिक्स केल्यानंतर आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार मग दुरानुसार आपल्याला बेड पाडून घ्यायचे आहे। तर बेड पाडत असताना हा बेसल डोस व सेंद्रिय खतांचा डोस आपल्याला बेडमध्ये भरून घ्यायचा आहे। त्यानंतर बेड पाडल्यानंतर बेडवर आपल्याला डबल ठिबकच्या 2 लॅटरल अंतरून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला मल्चिंग टाकून घ्यायचं आहे। तर मल्चिंगचा वापर करणं मिरची पिकामध्ये अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर मल्चिंगवर आपल्याला मिरची पिकाची एक सिंगल ओळ लागण करायची आहे। तर मल्चिंगवर आपल्याला मजुरांच्या सहाय्यानं दर 2 फुटाला 1 वेस पाडून घ्यायचा आहे। त्यानंतर आपले बेड 2 ते 3 दिवस चांगले भिजवून घ्यायचे आहेत, जेणेकरून बेडमधील हीट उष्णता बाहेर निघून जाईल। त्यानंतर वापसा स्थिती झाल्यानंतर बेडवर मजुरांच्या सहाय्यानं रोपांची लागवड करायची आहे। रोप लागण करताना बघा आपल्याला सकाळी लवकर किंवा दुपारी 4 नंतर रोपांची लागवड करायची आहे, जेणेकरून उन्हामुळे आपले सनबर्निंगमुळे रोपांची मर होणार नाही। रोपांची बेडवर लागण करत असताना बेडवर गल करून आपल्याला त्याच्यामध्ये रोप टाकायचं आहे। त्यानंतर चहूबाजूने माती ढकलून त्याला व्यवस्थितरित्या चोपून घ्यायचं आहे। अंगठ्याचा वापर बिलकुल करायचा नाही। तर या पद्धतीने बेडवर रोपांची लागवड करायची आहे। तर बघा लागवड करण्यासाठी 2 ओळींमधलं तसेच 2 रोपांमधलं अंतर देखील योग्यरित्या ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला मिरची पिकाचं विक्रमी उत्पादन मिळणार आहे। तर बघा बेसल डोस जो आहे तो आपल्याला आपल्या माती परीक्षण रिपोर्टनुसार टाकायचा आहे।
उदाहरणादाखल मी तुम्हाला एक खतांचा बेसल डोस सांगतो. तर 2 ते 3 ट्रॉल्या सेंद्रिय खतामध्ये आपला 1 एकर क्षेत्रासाठी 2 बॅग 14-35-14 किंवा बारी जमीन असेल तर 2 बॅग 10-26-26 हे खत, 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 2 बॅग निंबुळी पेंड, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 1 बॅग ह्युमिक अमिनो सीविड व मायक्रोरायझा असणारे खत. त्याच पद्धतीनं 1 बॅग आपल्याला रिजंट घ्यायचा आहे. सर्व खत सेंद्रिय खतामध्ये एकत्रित मिसळून बेडमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. बेड पाडत असताना आपली जमीन जर हलकी मध्यम प्रतीची असेल तर आपल्याला 2 ओळीमध्ये 2 बेडमध्ये 4 फुटाचं अंतर ठेवायचं आहे आणि आपल्याला 4x2 या अंतरावर मिरचीची लागवड करायची आहे. तर बेडवर आपण दर 2 फुटाला एक वेज पाडलेला आहे. तर त्या एका वेजामध्ये आपल्याला 2 रोपं मिरचीची बसवायची आहेत. तर बघा 4x2 वर एका ठिकाणी जर 2 रोपं बसवली तर आपली 1 एकर क्षेत्रामध्ये 10,890 रोपं बसणार आहेत. त्याच पद्धतीने आपण 4.5x2 फूट अंतरावर देखील मिरची पिकाची लागवड करू शकतो. तर 4.5x2 फुटावर म्हणजेच दर 2 फुटावर 2 रोपं जर आपण लावली तर आपली या पद्धतीनं 1 एकर क्षेत्रामध्ये एकरी 9,680 रोपं बसणार आहेत. तर बेडवर आपल्याला एक सिंगल ओळ लावायची आहे. त्याच पद्धतीनं आपली जमीन भारी काळी खोल कसदार असेल तर आपल्याला 2 बेडमध्ये 2 ओळींमध्ये 5 फुटाचं अंतर ठेवायचं आहे. 5x2 या अंतरावर आपल्याला मिरचीच्या रोपांची लागवड करायची आहे. तर बेडवर बघा दर 2 फुटावर आपण एक सिंगल ओळ पाडलेला आहे. तर एका ठिकाणी आपल्याला मिरचीची 2 रोपं लावायचे आहेत. तर 1 एकर क्षेत्रामध्ये या पद्धतीनं आपली 8,712 रोपं बसणार आहे. तर बेडवर एक सिंगल ओळ आपल्याला मिरचीच्या रोपांची लावायची आहे. झिगझॅग पद्धतीनं आपल्याला लागवड करणे टाळायचे आहे, कारण या पद्धतीमध्ये रोप कोलमडण्याचं प्रमाण वाढतं. तसेच रोपांच्या मुळांना बुंद्यांना बुडाला चांगली मजबूत पकड देखील मिळत नाही. झाड त्याच्या पूर्ण क्षमतेने उत्पादन देऊ शकत नाही. तर या पद्धतीने मी तुम्हाला हलक्या तसेच भारी जमिनीमध्ये लागवडीचं अंतर सांगितलं आहे. तर 2 ओळींमध्ये तसेच 2 झाडांमध्ये आपण जास्त अंतर ठेवण्याचा उद्देश हाच आहे की आपल्या मिरचीच्या सर्व झाडांना भरपूर हवा तसेच सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. जमिनीमध्ये मुळ्यांची होणारी स्पर्धा, मुळ्यांची अन्नद्रव्यासाठी होणारी स्पर्धा कमी झाली पाहिजे. झाडाला आपल्या अधिकाधिक फुटवा, अधिक फुलधारणा, अधिकाधिक सेटिंग झाली पाहिजे. प्रत्येक झाडानं त्याच्या पूर्ण कार्यक्षमतेनं आपल्याला मिरचीचं उत्पादन दिलं पाहिजे. तर विक्रमी उत्पादन घेण्यासाठी लागवडीचं योग्य पद्धतीनं अंतर ठेवणं, त्याच पद्धतीनं एकरी झाडांची संख्या मेंटेन ठेवणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. तसेच झाडांची दाटी कमी झाल्यामुळं रोग तसेच किडींचं प्रमाण देखील कमी प्रमाणात येणार आहे. प्लॉट आपला जास्तीत जास्त दिवस चालणार आहे, अधिकाधिक तोडे मिळणार आहेत, विक्रमी उत्पादन आपल्याला घेता येणार आहे. आता पाहूया मिरची पिकातील विविध आळवण्यांविषयी माहिती. मिरचीच्या रोपांची लागवड केल्यानंतर आपल्याला मिरचीचे रोप लवकर प्लॉटमध्ये सेट होण्यासाठी तसेच रोपांचे जमिनीतील हानिकारक बुरशी व कीटक यापासून संरक्षण होण्यासाठी व रोपांची जोमदारपणे वाढ होण्यासाठी, अधिक फुटवा होण्यासाठी पहिली आळवणी आपल्याला 4व्या-5व्या दिवशी, त्याच पद्धतीने दुसरी आळवणी 8व्या-10व्या दिवशी, तसेच तिसरी आळवणी गरजेनुसार 14व्या-15व्या दिवशी करून घ्यायची आहे. पहिल्या आळवणीमध्ये आपल्याला सीविड बेस टॉनिक, IBA, NPK जीवाणू तसेच ह्युमिक ऍसिड यांचा वापर करायचा आहे. दुसऱ्या आळवणीमध्ये आपण थायमिथोक्झाम कीटकनाशक
मेटॅलॅक्झिल अधिक मॅनकोजेब या पद्धतीचं बुरशीनाशक तसेच 19-19-19 हे विद्राव्य खत व चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट यांचा वापर करायचा आहे। तसेच तिसऱ्या आळवणीमध्ये आपल्याला 12-61-0 किंवा 28-28 या पद्धतीचं विद्राव्य खत, थायोफिनेट मिथाइल सारखं बुरशीनाशक तसेच थायमिथोक्झाम 70% WP या पद्धतीच्या कीटकनाशकाचा तसेच मायक्रोरायझाचा वापर आपल्याला करायचा आहे। तर ही झाली विविध आळवण्यांविषयी माहिती। यानंतर पाहूया मिरची पिकातील विविध आंतरमशागतीच्या कामांबद्दल माहिती। मिरचीच्या रोपांची लागवड केल्यानंतर पहिल्या 15 ते 25 दिवसाच्या कालावधीमध्ये जर काही रोपांची रोग किडींमुळे मर झालेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला रोपांची तुटाळ भरून घ्यायची आहे, रोपांची गॅप फिलिंग करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये रोप लागण केलेली असेल तर आपल्याला रोपांभोवती कागदी कप लावून घ्यायचे आहे, जेणेकरून उन्हामुळे सनबर्निंगमुळे आपल्या रोपांची मर होणार नाही। तसेच 15 ते 20 दिवसादरम्यान आपल्याला आपल्या मिरचीच्या रोपांचे गळे देखील भरून घ्यायचे आहेत। बुडाभोवती माती टाकून व्यवस्थित रोप चोपून घेतल्यामुळे बुंद्याला तसेच बुडाला चांगला आधार मिळणार आहे, मुळ्यांना चांगला आधार मिळणार आहे, रोपाची जोमदारपणे वाढ होणार आहे। त्याच पद्धतीनं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या मिरचीचा प्लॉट नेहमी तणविरहित ठेवणं गरजेचं असतं। त्याच पद्धतीनं रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देखील तणांचं वेळेवर नियंत्रण व व्यवस्थापन करणं गरजेचं असतं। तर त्यासाठी आपल्याला वेळोवेळी गरजेनुसार खुरपणी निंदणी करून तणांचं योग्य प्रकारे नियंत्रण करायचं आहे। तसेच आपल्या मिरचीच्या झाडांना 2 ते 2.5 महिन्याच्या दरम्यान तार व काठीच्या सहाय्याने आधार द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या झाडांना योग्यरित्या फुटवा होईल, झाडे कोलमडणार नाहीत, वाकणार नाही, तसेच आपल्या फळांची क्वालिटी व चमक देखील टिकून राहणार आहे। तर आपल्याला झाडांच्या दोन्ही बाजूस तार व काठीनं आधार देणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं कीड व रोगांचं नियंत्रण करण्यासाठी वेळोवेळी प्लॉटची स्वच्छता करणं देखील गरजेचं आहे। त्यासाठी प्लॉट मधील वाळलेल्या काड्या, वाळलेल्या फांद्या, रोगग्रस्त फांद्या, व्हायरसयुक्त झाडे, निमॅटोडग्रस्त झाडे वेळोवेळी आपल्याला प्लॉट मधून बाहेर काढायचे आहे। प्लॉटची आपल्याला नेहमी स्वच्छता ठेवायची आहे, जेणेकरून कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात येणार आहे। आता पाहूया मिरची पिकातील खत व्यवस्थापन तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती। मिरची पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या माती परीक्षण रिपोर्टनुसार तज्ञांच्या सल्ल्याने काटेकोर खतांचं व अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं। तर आपण आपल्या मिरची पिकाला लागवडीपूर्वी सेंद्रिय व रासायनिक खतांचा बेसल डोस दिलेला आहे। त्यानंतर आपण आपल्या मिरची पिकाला दुसरा खतांचा डोस 1.5 ते 2 महिन्याच्या दरम्यान देणार आहोत। तिसरा डोस 3 महिन्यानंतर, चौथा डोस 5 महिन्यानंतर व गरजेनुसार शेवटचा डोस आपण 7व्या महिन्यामध्ये देणार आहोत। तर उदाहरणादाखल मी तुम्हाला काही खतांचे डोस सांगतो, त्यानुसार देखील तुम्ही खतांचं व्यवस्थापन करू शकता। 1.5 ते 2 महिन्यानंतर आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 300 ते 400 किलो चांगला कुजलेला शेणखत किंवा सेंद्रिय खत घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, NPK जीवाणू, ताक, गुळ व गोमूत्र, त्याच पद्धतीनं EM द्रावण यांची त्या खतावर फवारणी करून घ्यायची आहे। सर्व खत मिक्स करून तसेच त्यामध्ये रासायनिक खत टाकून 2 ते 3 दिवस प्लॅस्टिकने झाकून आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व खत एकत्रितरित्या मिक्स होईल। त्यानंतर आपल्याला मल्चिंग मध्ये मजुरांच्या सहाय्याने हा खत भरून घ्यायचा आहे। तर बघा, आपण मल्चिंग वर दर 2 फुटाला मध्यभागी एक होल पाडलेला आहे। तर
मल्चिंगवर होल पाडत असताना त्या होलच्या शेजारी आपल्याला प्रत्येक होलच्या उजव्या बाजूला 2 आणि डाव्या बाजूला 2 एक अर्धा फुटावर एक्स्ट्रा होल पाडायचे आहे. तर मजुराच्या साहाय्याने आपण प्रत्येक वेळी हा खतांचा डोस आपण बेडमध्ये भरून घेणार आहोत. तर बघा, ही संयुक्त खत मिश्र खत 50 किलोच्या पॅकिंग मधील वापरण्याचा उद्देश हाच आहे की यांचा असर जमिनीमध्ये अधिक काळ राहतो. त्याच पद्धतीनं सेंद्रिय खतामध्ये मिक्स केल्यानंतर याचा ऱ्हास देखील खतांचा कमी प्रमाणात होतो. खते त्याच्या पूर्ण कार्यक्षमतेने पिकांना लागू होतात. तसेच अलीकडच्या काळामध्ये विद्राव्य खतांचे दर देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. जमिनी आपल्या कडक होत चाललेल्या आहेत. यासाठी या पद्धतीच्या खताचं व्यवस्थापन तुम्हाला करायचं आहे. 2 बॅग 9-24-24 10 किलो बेन्सल, 10 किलो झिंक सल्फेट, 10 किलो फेरस सल्फेट, 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 5 किलो बोरॅक्स आणि 1 बॅग सिलिकॉन हा खत सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून बेडमध्ये भरून घ्यायचा आहे. त्यानंतर तिसरा डोस आपण आपल्या मिरची पिकाला 3 महिन्यानंतर देणार आहोत. तर या डोस मध्ये आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 400 ते 500 किलो सेंद्रिय खत सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रासायनिक खत मिक्स करून घ्यायचं आहे. तर 1 एकर क्षेत्रासाठी या डोस मध्ये आपण 2 बॅग 10-26-26, 2 बॅग सुपर, 2 बॅग कॅल्शियम मॅग्नेशियम व सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 1 बॅग ह्युमिक सीवीड व मायक्रोरायझा, तसेच 1 बॅग दाणेदार रिजंट. तर हा खत सेंद्रिय खतामध्ये मिसळून आपल्याला बेडमध्ये मजुरांच्या सहाय्याने भरून घ्यायचा आहे. त्यानंतर चौथा डोस आपल्या मिरची पिकाला 5 महिन्यानंतर द्यायचा आहे. तर या डोस मध्ये आपण 1 एकर क्षेत्रासाठी 500 ते 600 किलो जीवाणूंची प्रक्रिया केलेला सेंद्रिय खत, तसेच त्याच्यामध्ये 2 बॅग 24-24-0 किंवा 20-20-0-13, 1 बॅग पोटॅश, 2 बॅग सुपर, 1 बॅग सिलिकॉन, 1 बॅग दाणेदार रिजंट हा सर्व खत सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून आपल्याला बेडमध्ये भरून घ्यायचा आहे. तर त्याच पद्धतीनं शेवटचा डोस आपण गरजेनुसार 7व्या महिन्यात देणार आहोत. तर उदाहरणादाखल मी तुम्हाला ही खतांचे डोस सांगितले आहेत. तर आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार आपण या खतांच्या डोस मध्ये बदल करू शकता. बाकी खतांचे डोस आपण आपल्या मिरची पिकाला पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार विद्राव्य खतांचे डोस देऊ शकतो. त्याच पद्धतीनं मिरचीच्या फुलाच्या अवस्थेत फुलवाढीसाठी फुलगळ होऊ नये यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, सूक्ष्म अन्नद्रव्य, विविध प्रकारच्या संजीवकांचा वापर करू शकतो. तसेच मिरची फळाची योग्य पद्धतीनं लांबी वाढण्यासाठी, चमक वाढण्यासाठी, आकार वाढीसाठी, टिकवण शक्ती वाढीसाठी आपण ठिबकच्या माध्यमातून चिलेटेड मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन, फेरस तसेच सिलिकॉन गंधक यांचा वापर देखील करू शकतो. शेवटी आपण 13-0-45, 13-40-13 व पोटॅशियम सोनाट याचा वापर देखील करू शकतो. आपल्या मिरचीच्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, अधिक फुटवा व्हावा, जास्त फुलकळी लागून योग्य पद्धतीनं सेटिंग व्हावी, तसेच मालाचे अधिक तोडे मिळावे, प्लॉट अधिक दिवस चालावा यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून दर 15 दिवसाला विविध प्रकारच्या सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर करणं देखील गरजेचं असतं. तर त्यासाठी आपण जीवामृत, सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य व दुय्यम अन्नद्रव्य यांची स्लरी, ताक व गुळ, गोमूत्र, गांडूळ पाणी, वेस्ट डिकॉम्पोजर, EM द्रावण, तसेच ट्रायको व सुडो, मायक्रोरायझा, ह्युमिक ऍसिड यांचा वापर देखील करू शकतो.
विक्रमी उत्पादन घेण्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर करणं गरजेचं आहे। तर या पद्धतीनं माती परीक्षण रिपोर्टनुसार तसेच तज्ञांच्या सल्ल्यानुसार आपल्याला काटेकोर अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे। आता पाहूया मिरची पिकाच्या पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती। मिरची पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी या पिकाला नेहमी आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार, मगदुरानुसार, वातावरणातील बदलानुसार, हंगामानुसार पाण्याचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे। पाणी देत असताना आपल्याला ठिबकचा वापर करायचा आहे। तसेच नेहमी आपल्या मिरची पिकाला वापसा स्थितीमध्ये पाणी द्यायचं आहे। अति पाणी देणं टाळायचं आहे, जेणेकरून मर व मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही। त्याच पद्धतीनं जर आपण उन्हाळ्यामध्ये मिरची पिकाची लागवड केलेली असेल तर आपल्याला वातावरणातील आर्द्रता मेंटेन ठेवण्यासाठी आपण मिरची पिकाच्या प्लॉटमध्ये रेन पाईप, मिनी स्प्रिंकलर तसेच स्प्रिंकलरच्या सहाय्यानं किंवा पाट पाण्यानं पाणी देऊ शकता। उन्हाळ्यामध्ये पाणी देत असताना आपल्याला सकाळी 10च्या आत तसेच दुपारी 4च्या नंतर स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर, रेन पाईपच्या सहाय्यानं किंवा पाट पाण्याने देखील आपण पाणी देऊ शकतो, जेणेकरून झाडावर आलेला ताण कमी होणार आहे। स्ट्रेस कमी झाल्यामुळं मिरचीची फुलगळ देखील होणार नाही। तर या पद्धतीनं आपल्याला पाण्याचं व्यवस्थित काटेकोर नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे। आता पाहूया मिरची पिकातील कीड व रोगांचे व्यवस्थापन याविषयी माहिती। मिरची हे अतिशय संवेदनशील पीक असल्या कारणाने या पिकावर येणाऱ्या कीड व रोगांचं वेळीच नियंत्रण करणं गरजेचं असतं। मिरची पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, त्याच पद्धतीनं पिवळ्या व काळ्या थ्रिप्स, लाल कोळी यांचा प्रादुर्भाव आढळून येतो। तसेच पाने खाणारी व फळ पोखरणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो। त्याच पद्धतीनं जमिनीतून निमॅटोड म्हणजेच सूत्रकृमी व खोड पोखरणारी, मुळ्या पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो। तसेच पावसाळी हंगामात गोगलगायीचा मिरची पिकावर प्रादुर्भाव आढळून येतो। तर विविध प्रकारच्या कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला बघा, मिरची पिकाची लागवड केल्यानंतर 10 दिवसानंतर लगेच आपल्याला शेतामध्ये एकरी 4 ते 5 बंडल पिवळे, निळे, चिकट सापळे लावून घ्यायचं आहे। तसेच ब्लॅक थ्रिप्सचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पांढरे चिकट सापळे लावून घ्यायचे आहेत। तसेच मिरचीच्या प्लॉटच्या कडेला आपल्याला हिरव्या ग्रीन नेटचे, शेड नेटचे कापड लावून घ्यायचे आहे। आपल्याला 1 हेक्टर क्षेत्रामध्ये एक सोलार ट्रॅप म्हणजेच सौर सापळा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून विविध प्रकारच्या रसशोषक कीटकांचं तसेच पतंगाचं आपल्याला नियंत्रण करता येणार आहे। त्याच पद्धतीनं फवारणीमध्ये आपल्याला नीममार्काचा, नीमकरंज ऑइलचा वापर देखील करायचा आहे। कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आलटून पालटून चांगल्या नामांकित कंपनीच्या आंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशकांचा वापर देखील नियमितरित्या करायचा आहे। तर या पद्धतीनं आपल्याला कीटकांचं नियंत्रण करायचं आहे। मिरची या पिकावर रोपांची लागवड केल्यानंतर मर, मुळकुज या रोगाचा, त्याच पद्धतीनं नंतरच्या कालावधीत भुरी, करपा, पानांवरील तसेच खोडावरील जीवाणूजन्य ठिपके, फळकूज, फळसळ या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो। तसेच मिरची या पिकावर रसशोषक किडींमुळे लीफ कर्ल तसेच चुरडा मुरडा, बोकडा, काही भागामध्ये याला कोकडा म्हणतात, तर या विषाणूजन्य रोगाचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो। तर विविध प्रकारच्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला चांगल्या नामांकित कंपनीच्या
स्पर्शजन्य व आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा आलटून पालटून वापर करायचा आहे। आता पाहूया मिरची पिकातील फवारणी व्यवस्थापनाबद्दल माहिती। मिरची हे अतिशय संवेदनशील पीक असल्या कारणाने तसेच हवामानात होणाऱ्या बदलामुळे पिकावर येणाऱ्या किडींचं व रोगांचं वेळेतच नियंत्रण करणं अतिशय गरजेचं असतं। तर या पिकाला सुरुवातीच्या काळामध्ये वाढ व फुटव्यासाठी फवारणीचं नियोजन करायचं आहे। फवारणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा, कीटकनाशक, बुरशीनाशक, संजीवकांचा वापर करायचा आहे। तसेच फुलावस्थेमध्ये फुलांची संख्या वाढावी, फुलगळ होऊ नये यासाठी आपल्याला विविध संजीवकांचा, कॅल्शियम व बोरॉन तसेच चिलेटेड, झिंक, फेरस, मॅग्नेशियम यांचा वापर करायचा आहे। तसेच फळांची लांबी वाढण्यासाठी, वजन वाढीसाठी, चमक वाढीसाठी, आकार वाढीसाठी आपल्याला फवारणीमध्ये सिलिकॉन, पोटॅश, चिलेटेड फेरस तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याचा तसेच गंधकाचा वापर देखील करायचा आहे। तर मिरची पिकावर येणाऱ्या विविध रोग व किडींचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला या पिकाला आठवड्यातून कमीत कमी 2 वेळेस कीटकनाशक तसेच 1 वेळेस बुरशीनाशकाची फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे। फवारणी करत असताना आपल्याला सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर नक्की करायचा आहे। मिरची पिकामध्ये 2 प्रमुख समस्या येतात। त्यातील पहिली समस्या म्हणजे ब्लॅक थ्रिप्स, काळ्या थ्रिप्स। तर याचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला शेतामध्ये पिवळे, निळे तसेच पांढरे चिकट सापळे लावून घ्यायचे आहेत। शेताच्या प्लॉट भोवती आपल्याला ग्रीन शेड नेटचे हिरवा कपडा लावून घ्यायचा आहे। तसेच आंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशकांच्या आलटून पालटून फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे। ब्लॅक थ्रिप्सचं नियंत्रण करण्यासाठी आपण चिकट पदार्थांचा देखील फवारणीमध्ये वापर करू शकता। तर याच्यामध्ये आपण ऑइलचा किंवा कोरफडीच्या गरामध्ये स्टिकर टाकून फवारणीमध्ये याचा वापर करू शकतो, जेणेकरून चिकट पदार्थांना ब्लॅक थ्रिप चिटकून त्या ठिकाणी मरून जातील। फवारणीमध्ये आपल्याला नीमअर्काचा, नीमकरंज ऑइलचा वापर करायचा आहे। त्याच पद्धतीनं दुसरी महत्वाची समस्या म्हणजे लीफ कर्ल व्हायरस, ज्याला आपण चुरडा मुरडा, बोकडा, काही भागामध्ये कोकडा म्हणतात। तर ही एक महत्वाची समस्या आहे। हा रोग प्रामुख्यानं विविध प्रकारच्या रसशोषक किडी जसं मावा, पांढरी माशी यामुळे येतो। त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आलटून पालटून स्पर्शजन्य व आंतरप्रवाही कीटकनाशकांच्या फवारण्या घ्यायच्या आहेत। शेतात प्लॉटमध्ये आलेली किंवा इन्फेक्टेड व्हायरसयुक्त झाडे वेळोवेळी बाजूला काढून टाकायचे आहेत। व्हायरसचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला अँटीव्हायरल औषधांचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे। त्याच पद्धतीनं फवारणीमध्ये आपण तुळशी अर्काचा, ताक व गुळ, हळद व हिंगाच्या अर्काचा वापर देखील करू शकतो, जेणेकरून झाडाची रोगप्रतिकार शक्ती टिकून राहील। आपला मिरचीचा प्लॉट अधिकाधिक दिवस चालावा, झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, तसेच अधिक फुटवा, अधिक फुलकळी तसेच अधिकाधिक सेटिंग होऊन जास्तीत जास्त तोडे मिळावे, प्लॉट अधिकाधिक दिवस चालावा, विक्रमी उत्पादन मिळावे यासाठी आपण फवारणीमध्ये जीवामृताचा, यशपर्णी अर्काचा, ब्रह्मास्त्राचा, वेस्ट डिकम्पोजर, EM द्रावण, ताक व गुळ, गोमूत्र, गांडूळ पाने, NPK जीवाणू यांचा आपल्याला आलटून पालटून वापर करायचा आहे। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा तज्ञांच्या सल्ल्याने वापर करायचा आहे। आता पाहूया मिरची पिकाची काढणी व उत्पादन याविषयी माहिती। मिरचीच्या रोपांची लागवड केल्यानंतर आपल्याला वाणावाईज मिरची पिकाचा पहिला तोडा 55 ते 65 दिवसानंतर
किंवा 75 ते 80 दिवसानंतर मिळणार आहे। पूर्ण वाढ झालेल्या हिरव्या मिरचीची आपल्याला मजुरांच्या सहाय्याने तोडणी करायची आहे। तर पहिला तोडा आपल्याला 5 ते 10 दिवसाला होणार आहे। त्यानंतर रेग्युलर तोडे आपल्याला 2 दिवस आड करून 3 दिवस आड करून होणार आहे। तर वाणावाईज प्रत्येक हिरव्या मिरचीचं वजन 6 ग्रॅम पासून ते 12 ग्रॅम पर्यंत भरतं। योग्य प्रकारे व काटेकोर प्लॉटचं नियोजन व व्यवस्थापन केलेलं असेल तर आपला मिरचीचा प्लॉट 6 महिने 8 महिने 9 महिने देखील चालू शकतो व प्रत्येक झाडापासून आपल्याला 4 किलो पासून 5 किलो 6 किलो 7 किलो देखील हिरव्या मिरचीचा तोडा मिळू शकतो। यानंतर शेवटी पाहूया आपल्या मिरची पिकाचं एकरी 40 ते 50 टन उत्पादन कशा पद्धतीनं मिळणार आहे याविषयी माहिती। शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला हलक्या तसेच मध्यम जमिनीत मिरची पिकाच्या लागवडीचं अंतर सांगितलं आहे। 4 बाय 2 वर लागण केल्यानंतर आपली 1 एकर क्षेत्रामध्ये 10,890 रोपे बसणार आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन केल्यानंतर आपला प्लॉट 6 महिने 8 महिने 9 महिन्यापर्यंत चालल्यानंतर प्रत्येक झाडापासून आपल्याला हिरव्या मिरचीचं 4 किलो 5 किलो 6 किलो उत्पादन मिळणार आहे। त्यानुसार आपल्याला 1 एकर क्षेत्रामध्ये 43 टन 54 टन 65 टन हिरव्या मिरचीचं प्रति एकर उत्पादन मिळणार आहे। त्याच पद्धतीने आपण 4.5 बाय 2 फूट अंतरावर लागवड केल्यानंतर आपली 1 एकर क्षेत्रामध्ये 9,680 रोपे बसणार आहेत। तर या पद्धतीनं प्रत्येक झाडापासून हिरव्या मिरचीचा आपला 4 किलो 5 किलो 6 किलो उत्पादन त्याच्या पूर्ण कालावधीत मिळाल्यानंतर आपण एकरी 38 टन 48 टन आणि 58 टन प्रति एकर हिरव्या मिरचीचं उत्पादन घेऊ शकतो। त्याच पद्धतीनं मी तुम्हाला भारी काळ्या खोल कसदार जमिनीमध्ये लागवडीचं अंतर सांगितलं आहे। तर त्यानुसार 5 बाय 2 अंतरावर आपली 1 एकर क्षेत्रामध्ये 8,712 रोप बसलेले आहेत। योग्य पद्धतीनं व्यवस्थापन केल्यानंतर प्रत्येक झाडापासून हिरव्या मिरचीचं 4 किलो 5 किलो 6 किलो पर्यंत उत्पादन आपल्याला मिळणार आहे। तर त्यानुसार 1 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला 34 टन 43 टन आणि 52 टनापर्यंत हिरव्या मिरचीचं उत्पादन प्रति एकरातून मिळणार आहे। तर या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्याने केल्यास त्याच पद्धतीनं वातावरणाने साथ दिल्यास आपण हिरव्या मिरचीचे एकरी 40 ते 50 टन 55 टनापर्यंत देखील उत्पादन घेऊ शकतो। मिरची पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी तसेच आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे। आशा करतो की आजच्या या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या मिरची पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त मिरची उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मिरची पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे। लवकरच आपल्या चॅनलवर ढोबळी तसेच शिमला मिरचीची सुधारित पद्धतीने लागवड करून एकरी 40 ते 50 टन उत्पादन काढण्यासंबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर लवकरच प्रसारित होणार आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला
सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद.